नमस्कार मंडळी, मी स्नेहा द रेडियंट वुमन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. सो मी आता आहे कोल्हापूरमध्ये आणि मी आली आहे कोल्हापूरच्या मोस्ट फेमस आणि नॉनव्हेज साठी प्रसिद्ध असणाऱ्या नंबर 1 हॉटेलमध्ये, म्हणजेच हॉटेल निलेश. सो इथलं जेवणाचं मी कौतुक ऐकलंय खूप, आणि खरंच इथलं जेवण खूप टेस्टी आहे आणि जेवण हेल्दी पण आहे. काही त्रास होत नाही या जेवणाने असं मी ऐकलंय, पण आज मी ते प्रत्यक्षात अनुभवणार आहे. सो या माझ्या बरोबर तुम्ही पण मध्ये की काय आहे जेवण बघूया. सो दादा, तुमच्याकडे काय अशी स्पेशालिटी आहे एवढी फूडची? या हॉटेलची स्पेशालिटी म्हणजे या हॉटेलचं जे जेवण आहे त्याचे मसाले, ग्रेव्ही वगैरे रोजच्या रोज बनलं जात आहे. अच्छा. हा आपला तांबडा रस्सा आहे. ओके. आणि हा पांढरा रस्सा आहे. अच्छा. हा रोज फ्रेश बनवला जातो इथे? अच्छा. आणि मसाले वगैरे तुमचे सगळे इन हाऊस असतात? तुम्ही स्वतः बनवता? स्वतःच बनवता. आणि प्रिपरेशन सगळी तुमची दिवसभर ती चालू असते? दिवसभर ते सकाळपासून तेच काम करतो. अच्छा. म्हणजे तुम्ही नॉनव्हेज साठी हे स्पेशल आहे? तांबडा पांढरा, मटन लोणचं. अच्छा. मटन लोणचं, चिकन फ्राय, मटन फ्राय, मटन मसाला. तांबडा पांढरा. आता ही थाळी भरायची प्रोसेस चालू आहे? भरायला घेतील. आहे डायरेक्ट किचन मध्ये, म्हणजे हॉटेल निलेशच्या किचन मध्ये. आणि माझ्यासोबत आहेत हॉटेल निलेश यांच्या मालक जे आहेत, त्यांच्या मिसेस म्हणजे त्यांच्या अर्धांगिनी. आणि आपण त्यांना विचारूया की त्या कसं इतके वर्ष चालवत आहेत ह्या गोष्टी. तुम्ही किती वर्ष हे करता? 30 वर्षाचं आम्ही करतोय. पण आमचे मिस्टर आणि मीच करतो सगळं. आता मग कामगार घरात बायका आहेत. आधीपासून मीच, आम्ही दोघंच पहिला करतो. आता सगळी आहेत त्यामुळे सगळी पण करू लागतात आम्हाला. आणि मी इथे चपाती ते देखरेख करते. इथे चपाती भाकरी दोन्ही इथेच प्रकार बनतात? दोन्ही पण इथेच प्रकार बनतात, चपाती भाकरी. मी फक्त देख हे करत असते बायकांना. जर कसं वाटतंय, म्हणजे हॉटेलला आज एवढी प्रसिद्धी मिळाली आहे, कोल्हापूरमध्ये नंबर 1 हॉटेल आहे, तर कसं वाटतंय, काय सांगाल तुम्ही? तुमच्या आशीर्वादाला आनंद वाटतोय. सो इथून गरम गरम भाकरी आणि गरम गरम चपाती तुम्हाला हवे असेल तेवढ्या इथे मिळतात आणि गरम गरम मिळतात. ही स्पेशालिटी आहे. फ्राय अंडा करी. ओके. ग्रीन चिकन. ग्रीन चिकन. रेग्युलर चिकन तुम्हाला अंडा करी म्हणजे येलो ग्रेव्ही मध्ये मिळते. बरोबर. ही आपण खास जी लोक अंडा करी खातात त्यांच्यासाठी फ्राय मसाल्यासोबत अंडा करी तयार करतो. फ्राय मसाल्यासोबत? फ्राय मसाला तुम्ही ही पण टेस्ट करून पहा. अच्छा. आणि ग्रीन चिकन म्हणजे ह्याला कसं, ह्याला आधी तुम्हाला मिरची, पालक. अच्छा. पालक सुद्धा युज केली म्हणजे ते पूर्ण प्रोटीन डिश आहे. प्रोटीन अँड फायबर पूर्णपणे पालक युज केले. कलरचा वापर अजिबात केलेला नाही, कुठेच नाहीये ना. ओके. तो ग्रीन चिकन ट्राय करूया आपण. वेगळी डिश आहे पण तिचं वेगळं महत्व आहे. ती कुठेही कॉम्पिटिशन मध्ये उतरलेली नाहीये, ती स्वतःच जिंकली. इतकी छान डिश आहे. म्हणजे हिरव्या मिरचीचा बेस, पालकची टेस्ट सुद्धा आहे आणि गरम मसाल्याचा जो फ्लेम येतोय अप्रतिम. कॉम्पिटिशन मध्ये नसूनही ही डिश विनर आहे. खूप छान, मस्त. म्हणजे जे व्हेजिटेरियन आहेत, जे चिकन मटन खात नाहीये, त्यांची उणी भरून काढेल ही तुमची अंडा करी. मसाले ते खूप मस्त, खूप छान भाजलेत मसाले. आणि अंडा जे बॉईल एग आहे त्याला प्रॉपर न्याय मिळालाय मसाल्यांमुळे. खूप मस्त. हैदराबादी मटन दम बिर्याणी. त्यामध्ये प्रॉपर मटन मॅरिनेशन केलं जातं. मॅरिनेटेड.
ही पण म्हणजे तुमची रोज डेली जर आपण खातो किंवा ऑर्डर करतो तेव्हा ही अवेलेबल असते की सॅटर्डे संडे? केजी मध्ये पण मिळते अच्छा, आणि प्लेट वाईट पण प्लेट म्हणजे कधीही आलं तरी ऑर्डर प्रमाणे मिळणार, हो मिळेल. असं नाहीये की पर्टिक्युलर सॅटर्डे संडे डिश नाही, आहे, रोज मिळेल. रोज मिळणार. ओके. हैदराबादी मटन दम बिर्याणी. खरंच थँक्यू, तुम्ही एवढी उत्कृष्ट चव कोल्हापूरकरांसाठी मांडल्याबद्दल दिल्याबद्दल, तुम्ही आमच्याबरोबर एवढं छान कॉपरेट केलं. थँक्यू सो मच काका. सो हॉटेल निलेशमध्ये मन भरून आणि पोट भरून जेवल्यानंतर आजच्या ब्लॉगची सांगता मी इथेच करते आणि भेटूया आपण माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच कॅप्शनमध्ये कळवा. त्याचसोबत हॉटेल निलेशचा संपूर्ण पत्ता आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला माझ्या बायोमध्ये शेअर करेन. सो कोल्हापूरमध्ये जर अस्सल नॉनव्हेज जेवण तुम्हाला हवं असेल तर हॉटेल निलेशला नक्की भेट द्या. बाय.